नमस्कार. आजच्या विश्लेषणात पाहूया आयुष्यातील कठीण प्रसंगांना आणि तुटलेपणाला एका अभेद्य चिरस्थायी सामर्थ्यात कसं बदलायचं. जेव्हा आयुष्य आरशासारखं पूर्णपणे तुटल्यासारखं वाटतं ना, अगदी तेव्हाच आपला खरा आणि सर्वात मोठा संघर्ष सुरू होतो. जपानी कला किंतुसुगी सांगते की जेव्हा आपण आतून तुटतो तेव्हा त्याच भेगा आपल्या व्यक्तिमत्वाला सोन्यासारखा मजबूत आकार देतात. स्वतःला नव्याने घडवायचं असेल तर अगदी प्रामाणिकपणे आपल्या उणीवांचा आणि चुकांचा पूर्ण स्वीकार करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आता इथे खरी लढाई आहे ती आपल्या मनातील सक्षमतेचा शांत आवाज आणि शंकेचा मोठा आवाज यांच्यातली. स्वतःच्या भीतीवर मात करण्यासाठी हे छोटे छोटे टप्पे पार करणं खूप प्रभावी ठरतं. यातूनच हळूहळू आत्मविश्वास नक्की वाढेल. इतरांशी तुलना करणं हे आत्मविश्वासासाठी अगदी विषासारखं आहे. आपली प्रगती नेहमी स्वतःच्या भूतकाळाशीच मोजायला हवी. भावना दाबून ठेवण्याऐवजी या 3 सोप्या टप्प्यांमधून भावनिक स्थैर्यासाठी त्यांच्यावर योग्य नियंत्रण मिळवणं अत्यंत गरजेचं असतं. शांत आणि संतुलित मनासाठी योग्य झोप, आहार, व्यायाम आणि वाचनासारख्या चांगल्या सवयी रोजच्या जीवनात पाळायलाच हव्यात. तात्पुरत्या प्रेरणेवर अवलंबून राहिल्यावर अपयश येऊ शकतं, पण स्वयंशिक्षण आणि शिस्त हाच यशाचा कायमस्वरूपी भक्कम पाया असतो. अतूट शिस्त लावण्यासाठी स्वतःभोवती योग्य वातावरण तयार करणं, जसं की नोटिफिकेशन्स बंद ठेवणं, खूप जास्त महत्त्वाचं ठरतं. ज्या कामात वेळेचं भान उरत नाही आणि जे इतरांच्या उपयोगी पडतं तेच जीवनाचा खरा उद्देश शोधायला मदत करतं. व्यक्तिगत विकासात आपल्याला आरशासारखा आधार देणाऱ्या मजबूत नात्यांची उभारणी करण्यासाठी हे 3 मूलभूत स्तंभ खरोखर अत्यंत आवश्यक आहेत. शेवटी एक विचार नक्की करा: संपूर्ण उद्ध्वस्त होणं हाच आयुष्यातील सर्वात मोठ्या सामर्थ्याचा